नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. गॅस पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. गॅस पुरवठा सुरळीत झालाच पाहिजे. गॅस टंचाईच्या विरोधात मनमाडमध्ये वंचित बहुजन आघाडीचे चूल मांडो आंदोलन. तलाठी कार्यालयाच्या आवारात चूल मांडत भाकरी थापून केले आगळेवेगळे आंदोलन. देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या तीव्र टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत आहेत. या प्रश्नी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी नाशिकच्या मनमाड येथे तलाठी कार्यालयाच्या आवारात वंचित बहुजन आघाडीने चूल मांडत भाकरी थापून आगळेवेगळे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. हातात फलक घेत गॅस टंचाईमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा निषेध करत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक धोरणांमुळेच देशात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. सरकारने या समस्येकडे त्वरित लक्ष द्यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे. या आगळ्यावेगळ्या आंदोलनात बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला सहभागी झाले होते. खुशाल थोरात, आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक. घेतल्याशिवाय राहणार नाही. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो. वंचित बहुजन युद्धामुळे गॅस सिलेंडरची खूप टंचाई होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं गृहिणींचं बजेट कोलमडून गेलेलं आहे. त्यातल्या त्यात व्यावसायिक सिलेंडरचे दरही गगनाला भिडत आहे. त्यामुळे बाहेर जाऊनही गृहिणी काही खाऊ शकत नाही. घरात चुलीशिवाय पर्याय राहिलेला नाही, कारण गॅसची बुकिंग 25 दिवसानंतर होते आणि सिलेंडर 45 दिवसानंतर मिळतं. त्यामुळे सर्वसामान्य गृहिणींना खूप त्रास होतोय. आणि याचे वंचित बहुजन आघाडीचे माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पदोपदी निर्णय घेतलेला आहे. त्याच्यातच त्यांनी आज हा निर्णय घेतला आहे की चूल मांडो आंदोलन, त्याच्यात आम्ही सहभागी होत आहे. आणि आता नक्कीच शासनाला कुठेतरी फरक जाणीव